नमस्कार मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये स्टॉक मार्केटसाठी इम्पॉर्टंट असलेल्या काही टर्मिनॉलॉजीबद्दल यामध्ये बोलणार आहोत. ठीक आहे. जसे की बाय आणि सेल्समध्ये काय होते मित्रांनो, तुम्ही कोणताही स्टॉक जसा रिसर्च केला किंवा कोणता स्टॉक तुम्हाला घ्यायला पाहिजे जो तुम्हाला आवडला तर तो तुम्ही बाय करू शकता. त्याला लॉंग असे म्हणतात स्टॉक मार्केटच्या भाषेत. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही त्या स्टॉकला सेल करता, होऊ शकते इंट्राडेमध्ये किंवा डिलिव्हरीमध्ये. आणि इंट्राडे डिलिव्हरी ह्यासुद्धा जर तुम्हाला कॉन्सेप्ट माहिती नसेल किंवा समजून घ्यायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता आम्हाला, आम्ही त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवून देऊ. ठीक आहे. बाय आणि सेल म्हणजे आपण स्टॉक बाय करणं आणि स्टॉकला सेल करणं. ठीक आहे. त्याला लॉंग आणि शॉर्ट असे म्हणतात. आणि अक्युमुलेट म्हणजे त्यावर स्टॉकवर होल्डिंग करून ठेवण्याच्या टाईपमध्ये. ठीक आहे ना. एक्झिट म्हणजे काय होतं सांगा, जर तुम्ही आज कोणती पोझिशनमध्ये एंटर झालेली आहे, जसं आज मी रिलायन्स स्टॉक घेतला. ठीक आहे. 2400च्या भावावर मी आज रिलायन्स स्टॉक घेतला आणि आता मला त्याला सेल करायचा आहे, तर त्यास एक्झिट असे म्हणतात. इंट्राडेमध्ये जेव्हा आपण सेल करतो त्याला एक्झिट असे म्हणतात. ठीक आहे. थोडं बहुत आपण चार्टवर जाऊन बघूया. आणि स्टॉक बाय करणं किंवा सेल करणं तेवढंच इझी आहे मित्रांनो, जेवढं तुम्ही फोनपे किंवा पेटीएमवर तुमच्या मित्रांना पैसे सेंड करता. ठीक आहे ना. त्याच्या पण सुद्धा इझी आहे. तुमचं जर डीमॅट अकाउंट कोणत्या फर्ममध्ये नसणार तर तुम्ही खाली दिलेल्या एंजल वनच्या किंवा अपस्टॉकच्या लिंकमधून तुमचा डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. आमची टीम तुम्हाला कॉल करणार आणि पूर्ण सपोर्ट करणार तुमचा डीमॅट अकाउंट प्रोसेसमध्ये. आणि त्यानंतर तुम्हाला A to Z ट्रेन करणं ही आमची जबाबदारी मित्रांनो. ठीक आहे. टोटल क्लासेस सर्व मटेरियल तुम्हाला अवेलेबल करून देणार आणि नो कॉस्ट. आम्ही कोणतेही फीज चार्ज करत नाही. ठीक आहे. सर्वात पहिले आपण बाईंगबद्दल बोलूया. तर जसं मी इथं एक पॅटर्न ड्रॉ केलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. खालून एक लाईन आणि वरतून एक ट्रेंड लाईन. ठीक आहे. याला ट्रेंड लाईन असे म्हणतात. आणि इथं जसं जर मला आता वाटलं की जसं बघा इकडं आला. ठीक आहे. याला प्राइस ॲक्शन म्हणतात. हे तुम्ही तुम्ही ॲडव्हान्समध्ये जाणार त्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी माहीत पडणार मित्रांनो. इथं बघा, इथं जसं मला एक बॉईंगची ऑपॉर्च्युनिटी मिळाली, तसं मी इथं काय करणार आहे, मग त्याचा अर्थ लॉंग करणार आहे. लॉंग म्हणजे इथं मी बाय करणार आहे. बाय कितीवर करणार आहे मी, तर 976 या रुपयावर. ठीक आहे. आणि याचा टार्गेट प्राईस माझं काय राहणार आहे बघा, याचा जो प्रिव्हियस आपला हाय होता तोच माझं टार्गेट राहणार आहे. आणि बरोबर बघा तिथूनच हा स्टॉक खाली सुद्धा आला होता. त्यानंतर याचं टार्गेट म्हणजे त्याच्यापेक्षा पण जास्त वाढला तो, पण माझं टार्गेट हेच होतं, कारण की हा एक प्राइस ॲक्शनचा भाग आहे मित्रांनो. प्राइस ॲक्शन जर तुम्हाला शिकायचं असेल ते सुद्धा तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये टाकू शकता. आपण तो पण तुमच्यासाठी त्याच्यावर सुद्धा एक चांगला व्हिडिओ बनवूया, लर्निंग व्हिडिओ. ठीक आहे. ज्यामधून तुम्हाला टोटली फ्री ऑफ कॉस्ट शिकण्यात येईल आणि व्हॅल्यू राहणार त्यामध्ये. असं नाही की आपण चार्ट ओपन करून देणार आणि काहीच्या काही बोलणं चालू. ठीक आहे ना. तर बरेच यूट्यूबर असे करत आहेत. तर मित्रांनो, हा जो आपला लर्निंग व्हिडिओ होता हा होता फक्त आपला बाईंगसाठी. आता सेलिंगसाठी कसा, तर सेलिंगसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये थोडं बहुत याचं बेसिक बघून घेऊया. सेलिंग म्हणजे काय, तर सेलिंग बघा, सेलिंगसाठी आपल्याला ऑपॉर्च्युनिटी जी मिळून राहिली होती यामध्ये या स्टॉकच्या प्राइस ॲक्शनमध्ये म्हणजे चार्टमध्ये. तर बघा इथं तुम्हाला कुठं मिळते सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी इथे. ठीक आहे. इथं जशी ही कॅन्डल क्लोज झाली तर आपण इथं सेलिंगची मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली. आता बघा इथं मी एक सेलसाठी ऑर्डर टाकणार. सेलसाठी आणि बाईंगसाठी ऑर्डर तेवढीच इझी आहे. मी तुम्हाला जसं प्रकारे सांगितलं की जेवढ्या प्रकारे तुम्ही तुमच्या मित्रांना पैसे सेंड करू शकता तशाच टाईपमध्ये तुम्ही मार्केटमध्ये सेलिंगसुद्धा करू शकता. सेलिंग म्हणजे काय होते की यामध्ये स्टॉकमध्ये तुम्ही पहिले स्टॉक हा सेल करू शकता जास्त भावावर आणि त्यानंतर कमी भावावर त्याला बाय करायचा. कोणतीही गोष्ट जेव्हा आपण हायर प्राईजवर विकतो आणि लोअर प्राईजवर त्याला बाय करतो त्यालाच एक प्रॉफिट असे म्हणतात. ठीक आहे. तरच तुमचा प्रॉफिट होणार, अदरवाईज तुमचा स्टॉप लॉस जर आला तुम्ही स्टॉप लॉस सुद्धा घ्यायला हवा. ठीक आहे ना. तर इथं आपला स्टॉप लॉस जो येऊ राहिला हा येथे येऊ राहिला, कारण की याचा प्रिव्हियस हायचा थोडा वर. ठीक आहे ना. त्याच्यावर आपण आपला लॉस घ्यायचा नाही. आणि टार्गेट काय, टार्गेट येथे येऊ राहिलं, कारण की आपली जी ट्रेंड लाईन आहे इथं क्लोज होऊ राहिलं ना, तर त्यामुळं. अशाच प्रकारे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल, बघा जसं आपल्याजवळ आता कॉन्टेंट जे आहे यापुढे हे होणार आहे एक्झिट, टार्गेट स्टॉप लॉस, ट्रेलिंग स्टॉप लॉस, बुक प्रॉफिट, सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय आहे, BTST STBT काय आहे, बाय टुडे सेल टुमारो, सेल टुडे बाय टुमारो. समजलं. इंट्राडे काय आहे, पोझिशनल काय आहे, रिट्रेसमेंट, करेक्टिव्ह, बाउन्स, शॉर्ट, मीडियम, लॉंग टर्म, बुलिश, बेअरिश, ह्या सर्व टर्मिनॉलॉजीज तुम्हाला समजून घ्यायच्या असेल तर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.